की शेतकऱ्यांनी आता मदत मागायची सवय सोडायला हवी। संजय राऊत जे महान ज्ञानी आहेत, सर्वज्ञानी आहेत, हे राजकारण करतात म्हणून आम्हाला अशा गोष्टी बोलाव्या लागतात। बघा असं आहे की हे झालेला जो आघात आहे तो खूप आहे। लोकांची घरदार शेती वाहून गेली आहे। तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ स्वतः त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे शिंदे साहेब, अजितदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार सगळेजण आपापल्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत उभे आहेत, बळीराजा सोबत उभे आहेत, त्यांना मदत करणार आहेत। आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केलेली आहे की जितकं नुकसान आहे ती नुकसान भरपाई सरकारकडनं त्वरित केली जाईल आणि त्याच्यामुळे सरकारचं काम करतंय। आम्ही फक्त घोषणा आणि भाषणामध्ये नाही तर शेतकऱ्यांच्या सोबत उभे आहोत, त्यांच्या सुखात दुःखात आम्ही त्यांच्या सोबत आहोत। आणि आज मला वाटतं मी दिवसभर प्रवासामध्ये होते पण मी एक मुख्यमंत्री महोदयांची स्टेटमेंट ऐकली की सगळ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही तात्काळ देण्यात येईल। एकनाथ शिंदेंनी जे किट वाटप केलं आहे त्या मदतीचं किटचं वाटप केलं आहे त्यावर फोटो असल्याने संजय राऊत यांनी टीका केली आहे। बघा संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे फार लक्ष देण्यात अर्थ नाही असं मला वाटतं। मी ती बातमी तर काय पाहिलेली नाहीये, परंतु टेम्पो काही गेले असतील जर मदतीसाठी त्या ठिकाणी, तर मला असं वाटतं लोकांपर्यंत मदत पोहोचणं हे तितकंच गरजेचं आहे। त्याच्यामुळे लोक काय फोटो पाहत बसतील का? त्यांना त्यांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत, ज्या त्यांना आता लागणार आहेत त्या त्यातनं घेणार आहेत। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अशा पद्धतीचं दूषितच डोळ्यांनी, त्यांचा चष्मा जो आहे ना तोच अशा रंगाचा आहे की ज्याच्यामध्ये त्यांना सगळं पिवळं दिसतं, भाजप आणि महायुतीचं सरकार आणि तिथे सगळे काम करणारे, असं मला स्वतःला वाटतंय। आता ही वेळ जी आहे ती लोकांना मदत करण्याची आहे। सरकार पोहोचलंय लोकांच्या बांध्यावरती, सरकार पोहोचलंय लोकांच्या शेतामध्ये। मला आठवतं जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेला ते म्हणाले होते की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला 50,000 रुपये देणार, बरोबर ना सुनील भाऊ? तर ते होते पण 2.5 वर्ष आणि त्यांनी कधी गेले बांधावर मला तर काय दिसले नाही। ते जाऊ देत, तो विषय आजचा नाहीये। हे संजय राऊत जे महान ज्ञानी आहेत, सर्वज्ञानी आहेत, हे राजकारण करतात म्हणून आम्हाला अशा गोष्टी बोलाव्या लागतात। एवढंच नाही, आधीच्या सरकारांमध्ये तर मोठमोठ्या नेत्यांनी स्टेटमेंट केलंय की शेतकऱ्यांनी आता मदत मागायची सवय सोडायला हवी, असे पेपर्स मधल्या बातम्या पण आहेत। त्यातही आम्हाला पडायचं नाही। पण मला एवढंच म्हणायचंय, देवाभाऊ आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ, संपूर्ण महायुतीचं सरकार आज शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत, त्यांचं अश्रू पुसायचं काम करतात। माता भगवतीकडे ही प्रार्थना आहे की आमच्या बळीराजाचं या दुःखातून सावरण्याचं त्याला बळ देव, सरकार तर त्यांच्या सोबत आहेच।